आमची गोची झाली, आम्ही कोंडीत सापडलो, ऑफिसच्या कोंडीत सापडला. माझं विमान लवकर आलं रे. मंजूजी, आज तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली, काय दोघांमध्ये संवाद झाला? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही माहिती आपण राज ठाकरेंना दिली. शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता आणि त्या संदर्भातला कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, पुढचे आंदोलन कधी आणि केव्हा करणं अधिक व्यवस्थित होईल, या सगळ्यावर एकंदरीत चर्चा झाली. आणि आमचा हेतू तोच आहे का हे आंदोलन म्हणजे जसं राजसाहेबांनी सांगितलं का ते बच्चू कडूच्या नावापुरतं न फिरतं ते शेतकरी म्हणून कसं जाईल समोर, तोही आम्ही विचार करू. कारण आखरी मी मोठं होणं हा काही फार महत्वाचा विषय नाही आहे. शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार त्याची जे काही टिंगलबाजी करतं आहे ते फार चुकीचं आहे. देवेंद्रजी ज्या पद्धतीनं म्हणतात का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू आणि दुष्काळ पडायची वाटच आता सरकार शेतकऱ्यांनी पाहावं असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ती शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण आज माझ्याकडे येणारे मेसेज जर पाहिले तर भाव भेटला नाही हे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान आहे आणि मागील 2 वर्षापासून भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकरी मरत आहे. आता हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे, हा विषय महत्वाचा आहे. म्हणून मी आमंत्रणही दिलं की आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं. अखेरी आमचं तर शेतकऱ्यांचं आमचं स्वप्न आहे का मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली, ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. आमचा तोही उद्देश हे आहे का किमान अर्धा 1 तास 2 तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा, त्या अपेक्षा आमच्या राजसाहेबांकडे आहे. बच्चूभाऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरेंनी गेल्यावेळी पाठिंबा दिला होता आंदोलनाला, आज चर्चा झाली आहे. येत्या काळात तुमच्या आंदोलनाला नवं बळ आणि त्याचं स्वरूप व्यापक होईल का मनसेच्या या पाठिंब्यामुळे? बिलकुल. मला असं वाटतं का हा विषय एका पक्षाचा नाहीच आहे आणि एका जातीचा आणि एका धर्माचा नाही आहे. कारण शेतकरी हा सगळ्या जाती धर्मात पक्षात आहे. त्याच्यामुळं मनसेनं ज्या पद्धतीनं समोर आलं तर निश्चितच बळ भेटेल. आमचा अजेंडा हा निवडणुकीचा नाही आहे. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे. तो रोज एखाद्या काय म्हणते भुके असलेल्या वाघासमोर उभा असतात शेतकरी. तो कधी त्याचा जीव जाईल ना काही सांगता येत नाही. राजकीय अजेंडा नाही असं तुम्ही म्हणता, मात्र एकत्र आले तर राजकीय बळ मिळालं तर राजकीय अधिक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकाल. राजकीय ताकद एकत्र मला वाटतं त्यावर बोलणं काही उचित राहणार नाही. आम्ही जर म्हटलं का हे आंदोलन जात धर्म पक्ष विरहित कसं करता येईल, कारण राजकारणापेक्षा आम्ही राजकारण त्या शेतकऱ्यासाठीच करायचं असेल तर आता पहिले शेतकऱ्याला न्याय भेटावा. मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल किंवा दिव्यांग बांधव असेल, यांना न्याय हा 75-80 वर्षापासून उपेक्षित आहे. त्याच्या चुलीवर राजकारणी भाकरी शेकाच्या मी या मताचा नाही. राजकीय गणित बदलतील असं वाटतं. निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर छोटे छोटे जे पक्ष आहेत ते जर एकत्रित त्यांनी आपली मोड बांधली तरच शासनाच्या समोर आव्हान निर्माण करू शकतील असं वाटतंय का? आणि त्या दृष्टीनं काही बोलणं झालं? तुम्ही सांगा, आता निवडणूक आयोग म्हणता आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाहीये. मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा. म्हणजे सगळ्यात मोठं आज भय जे आहे, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका, अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे देशात. पण तुम्ही सकारात्मक आहात का? जर मनसे पक्ष सोबत होतील तेव्हा मनसे आणि प्रहार एकत्रित तो मला वाटतं तो आता विषय एकत्र करण्यात काही अर्थ नाही. हा एक चांगला संदेश जाऊ द्यावा. आता त्याच्यात तुम्ही कालवा केला तर माझा शेतकरी दिव्यांग बाजूला पडू नये. मला वाटतं तो विषय आज घेणं काही फार उचित वाटत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी काय म्हटलं? सकारात्मक शेतकरी म्हणून त्यांचा अभ्यास याच्यामध्ये बराच आहे आणि एक खंत आहे का शेतकरी एकत्रित येणं हा सगळ्यात मोठा कठीण विषय आहे. ती खंत त्यांची आहे. शेतकरी एकत्र होत नाही, झाला एकत्र तर मग तो राजकारणात एकत्र राहत नाही निवडणुकीत. जसं आपण पाहतोय का शरद जोशी सारखा माणूस शेतकऱ्यांनी पाडलाच ना अखेर. हे दुर्दैवच आहे शेतकऱ्याचं. कसं आहे म्हणजे
त्या झाडाला पाणी घालायचं त्याचं डाग आपल्याच घरावर पडायची अशी व्यवस्था जर झाली तर एक निराशा येतो ना हाती. आता आम्ही लढतोय किंवा राजू शेट्टी असेल, रघुनाथजी असेल, सगळेजण लढतात. पण ते जे शेतकरी म्हणून लढले ते राजकारणात मागच राहिलेले आहे. पण तरी तो लढा उभा राहावा राजकारण बाजूला ठेवून, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही यात्रा कधी काढताय आणि तुम्ही निमंत्रण दिलंय तर त्यावर मनसे आता 9 तारखेचं आमचं ते माटे गणपतीनंतर ते बाळासाहेब सांगेन तुम्हाला, गणपतीनंतर त्यावर ते बोलेल. परंतु मला असं वाटतं का आता आमचं 9 तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत सरकारला, मोदी साहेबांना आणि देवेंद्रजीला. त्यांचे मुखटे लावून सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला 9 तारखेला वेदनेची राखी त्यांच्या हाताले बांधू. कारण ही काही लहान गोष्ट नाही आहे. रोज आकडा 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आजही आम्हाला नोंदणीकृत होतोय. तर रोज 10-15 लोक जर मृत्यू पडत असेल तर ही म्हणजे एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं, तेवढी आकडेवारी सरकारच्या धोरणामुळे निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आहे. आणि म्हणून ते राखी आम्ही 9 तारखेचं राखीचं आंदोलन झालं की आम्ही 10ला प्रेस घेऊन सांगू. मराठी यांचं होतं नांदगाव इथं काल या प्रभू आले होते, राज ठाकरेंची भेट झाली, त्यांनी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे त्यांच्या यात्रेमध्ये मनसे अध्यक्षांना सहभागी होण्यासाठी. काय प्रतिक्रिया आहे तुमची आणि कशा पद्धतीने येत्या काळात प्रहार आणि मनसे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक आलेली? तुम्हाला कल्पना आहे की काही दिवसापूर्वीच बच्चू कडू साहेबांच्या अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी पदयात्रा काढली होती. आणि त्या पदयात्रेमध्ये ज्यावेळेला बच्चू कडू साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता, त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी चक्काजाम आंदोलन पण केलं होतं. त्या चक्काजाम आंदोलनाला सुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आणि त्याच वेळेला बच्चू कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आखणी आहे ती करायची आहे. कारण ते एक लढाऊ मानाचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून. ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही. कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून, पण त्यांना न्याय मिळत नाही. अशा प्रकारची समस्त शेतकऱ्याची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आले होते. त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जो 1 तासाची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडे मराठवाड्यात दौरा करतात. मागचा विदर्भाचा होता, आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या न्याय